नमस्कार मित्रांनो, आजच्या ठळक बातम्या. 30 मे पर्यंत गोव्याला 100% साक्षर बनवू, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही. वंदे भारतवर वर्षभरात 741 वेळा दगडफेक, आतापर्यंत 1140 जणांना अटक. त्यानंतर बातमी आहे, केवळ 1 खासदार असणारे अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात. राज ठाकरेंनी लोकसभेचं गणित मांडलं, विधानसभा निकालाची पिसं काढली. आमदार सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं आंतरवलीतील उपोषण स्थगित, मागण्या मान्य न झाल्यास लवकरच मुंबईची तारीख जाहीर करणार. बीडमध्ये भीतियान दडपणाचे वातावरण, जिल्ह्यात नाहक बदनामी. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत धनंजय मुंडेंनी अजितदादांसमोर मनातलं मांडलं. तुमच्या चुकांवर पांघरून घालून माझं पांघरुण पदर फाटून गेलंय, खंडणी आणि उद्योगपतींची वाट अडवण्यावर मकोका लावेन, बीडमध्ये अजित पवारांचा इशारा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावरून परतल्यानंतरच नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार, राजकीय खलबत सुरूच. विधानसभा निवडणुकांमध्ये विरोधात काम करणाऱ्यांवर पक्षाची कारवाई, सुनील शेळकेंविरोधात काम केलेल्या 8 पदाधिकाऱ्यांचं 6 वर्षांसाठी निलंबन. डीपीडीसीतून शिंदे गटाला टाळल्याची चर्चा, विजय शिवतारेंना समितीत स्थान नाही. शेळके, कुल आणि शिवतारे म्हणाले, अजित पवार असं करणार नाहीत. चीनी कंपन्यांना धमाका सुरूच, अलिबाबाकडूनही एआय मॉडेल लॉन्च, डीपसीक आणि चॅटजीपीटी पेक्षा दमदार कामगिरीचा दावा. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील अक्षय शिंदेंच्या बोटाचे ठसे पावसात वाहून गेले. फॉरेन्सिक रिपोर्ट उघड करणाऱ्या शिंदे गटाच्या मंत्री संजय शिरसाट व योगेश कदम यांना अक्षय शिंदेंच्या वकिलाची नोटीस. रोहित पंतनंतर के.एल. राहुल देखील ठरला फेल, रणजी ट्रॉफीमध्ये 37 चेंडूत केल्या फक्त 26 धावा. आजचे सोन्याचे भाव जाणून घेऊया. 22 कॅरेट 77,611, 24 कॅरेटचे 84,667. तर बांधवांनो, ह्या होत्या आजच्या सर्व समावेशक ठळक बातम्या. धन्यवाद.